नमस्कार. मी तुषार मनोहर पुयाड हर्ष स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. 11वीचा इतिहास ओल्ड हे या ठिकाणी आपण डिस्कस करत आहे. तर त्यामधलं हे आपलं महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ यामधलं आपलं हे लेक्चर या ठिकाणी आज बघणार आहे आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महाराष्ट्राचे क्रांतिकारी चळवळीची जी खरी सुरुवात आहे ती कोण केली तर ते या ठिकाणी बघा. एक मिनिट. क्रांतिकारी चळवळीची खरी सुरुवात महाराष्ट्रामध्ये जर कोणी केली असेल तर वासुदेव बळवंत यांनीच केली. ठीक आहे. यानंतर इंग्रजांच्या जुलमी धोरणामुळेच इसवी सन 1896 नंतर महाराष्ट्रीयन तरुण सशस्त्र क्रांतिकारीकडे वळू लागले. ठीक आहे. आता लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे चापेकर बंधूचे बलिदान. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. हे महत्वाचं म्हणजे रायनची हत्या कोणी केली, कुठे केली, कोणत्या खिंडीमध्ये केली, कोणत्या तारखेस केली, कोण केली, हे प्रश्न आपल्याला नेहमीच विचारले जातात. यावेळेस बघू आपण. ठीक आहे. हे बघा चापेकर बंधू 23 जण होते. महत्वाचं पहिल्यांदा बघू चापेकर बंधू कोण कोण होते बघू. दामोदर पंत चापेकर व त्यांचे बघा दामोदर पंत चापेकर व त्यांचे बंधू बाळकृष्ण आणि वासुदेव. एकाचं नाव दामोदर, दुसऱ्याचं नाव बाळकृष्ण आणि तिसऱ्याचं नाव वासुदेव होतं. असे यांनी 22 जून 1897 ला मध्यरात्री गणेश खिंडीत म्हणजेच पुण्याचा कमिशनर कोण रँड आणि लेफ्टनंट आयस्टर हे गव्हर्नर जनरलकडे मेजवानी आटपून घोडागाडीतून शहरात येत असताना त्यांच्यावर गोळी झाडल्या. ठीक आहे. कोण झाडल्या तर दामोदर चापेकर व त्यांचे बंधू बाळकृष्ण आणि वासुदेव यांनी 22 जून 1897 मध्यरात्री कोणत्या खिंडीत तर गणेश खिंडीत. ठीक आहे. पुण्याचे कमिशनर कोण होते रँड होते आणि त्याचं लेफ्टनंट आयस्टर. ठीक आहे. त्याचं कोण होतं एक लेफ्टनंट आयस्टर. या दोघांवर गोळ्या झाडल्या यांनी. ठीक आहे. महत्वाचं म्हणजेच काय एक मिनिट. त्याच्यातच रँडचा काही दिवसांनी मृत्यू झाला. ठीक आहे. रँडचा काही दिवसांनी मृत्यू झाला आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी खुनाचा तपास लावून दामोदर चापेकर यांना फाशी दिली. ठीक आहे. दुसरे बंधू बाळकृष्ण पंत चापेकर यांनीही पकडले व फाशी दिली. द्रविड बंधूच्या विश्वासघातामुळे आपले 2 भाऊ फाशी केले म्हणून वासुदेव चापेकर यांनी द्रविड बंधूंना ठार केले आणि त्यांच्या खुनाचा आरोपात वासुदेव चापेकर यांनी फाशी झाली. आता याच्यामुळे याच्यामध्ये थोडं करेक्शन करू आपण या पुस्तकामध्ये थोडंसं डिटेलमध्ये जाऊ. महत्वाचं झालं असं. ठीक आहे. आता चापेकर बंधूचं बलिदान म्हणजे झालं असं 22 जून ऍक्च्युली 1897चा महाराष्ट्रामध्ये जर काळ घेतला 1897च्या काळामध्ये असं झालं होतं की महाराष्ट्रामध्ये प्लेगची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली होती. कशाची तर प्लेग. आणि प्लेगचं निवारण करण्यासाठी गव्हर्नमेंटनं ब्रिटिश गव्हर्नमेंटनं कोणाचा कमिशनर रँडची नियुक्ती केली होती. कोणाची 1897 कमिशनर रँडची नियुक्ती केली होती महाराष्ट्रामध्ये. आता याची नियुक्ती केल्यानंतर हा रँड एवढा बदमाश होता की हा काय करायचा लोकांच्या घरात जात जाय. म्हणजे यानं आदेशच तसं दिले होते बाकीच्यांना की लोकांवर अन्याय करायचा आहे. म्हणजेच याच्या नावाखाली समजा तपासाच्या नावाखाली बायका मुलांवर अन्याय करायचा. ठीक आहे. त्यांच्या म्हणजे आपल्या देवाचा अपमान करायचा. म्हणजे अशा पद्धतीत त्याचं धोरण होतं कोणाचं रँडचं. आणि जे हे चापेकर बंधू होते हे थोडेसे कर्मठ म्हणजेच यांना म्हणायचं होतं की हिंदूवादी तत्ववादी होते. ठीक आहे. म्हणजे यांना वाटत होतं की आपला हिंदू धर्म म्हणजे श्रेष्ठ आहे असं वाटत होतं. ठीक आहे. आणि झालं असं की यांना वाटलं की आपल्यावर हे अन्यायाचं धोरण कोण राबवत आहे रँड. मग याला वाटलं की आपण दामोदर आणि बाळकृष्ण दाबा हे लक्षात ठेवायचं. दामोदर आणि बाळकृष्ण त्याचे बंधू दोघे जण यांनी ठरवलं की आपण रँडला संपवायचं. ठीक आहे. एक वेळेस काय गव्हर्नरकडे मेजवानी होती म्हणजे रातच्यानं जेवण होतं आणि जेवण वगैरे आले आणि जसेच ते गणेश खिंडीमध्ये प्रवेश केला पुण्याच्या गणेश खिंडीमध्ये प्रवेश केला तसेच या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. तर त्याच्यामध्ये लेफ्टनंट आयस्ट आणि दुसरा म्हणजेच रँड ह्या दोन्ही कमिशन यांना गोळ्या लागल्या. तर आयस्टन तिथंच मेला आणि रँड काही दिवसाने मेला. झालं असं की मग ऍक्च्युली हे तर माहितीच नव्हतं गोळ्या कोणी झाडल्या. तर गोळ्या झाल्या कोणी तर दामोदर आणि बाळकृष्ण यांनी झालं. कारण तिथं बघण्यासाठी कोणीच नव्हतं. पण यांच्याच मधलं म्हणजेच आपल्याच लोकांमध्ये द्रविड बंधू कोणते तर द्रविड बंधू यांनी फितुरी केली. द्रविड बंधू फितुरी म्हणजेच यांनी काही पैशासाठी यांचं नाव सांगितलं. कोणाचं नाव सांगितलं दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर यांनी सांगितलं की या खुनामध्ये या दोघांचा हात आहे आणि यांनीच त्यांना संपवलं म्हणून. ठीक आहे. तर मग द्रविड बंधू हे 2 जण होते. द्रविड बंधू म्हणजे 2 जण यांनी काही पैशासाठी यांचं नाव सांगितलं. ठीक आहे. झालं असं की यांनी मग यानं या पकडण्यात आलं. कोणाला पकडण्यात दामोदरला पकडण्यात आलं पहिल्यांदा. त्याच्यानंतर बाळकृष्ण दोघांना फाशी देऊन दिली. ठीक आहे. या फाशीचा बदला म्हणून जे तिसरे होते कोणतं वासुदेव. ठीक आहे. या फाशीचा बदला म्हणून जे वासुदेव होते तिसरे वासुदेव आणि याच्यासोबत एक प्लस म्हणजे एक रानडे होते. ठीक आहे. याच्यासोबत रानडे होते. याच्यासोबत एक रानडे नावाची व्यक्ती होते. वासुदेव आणि रानडे यांनी 2 द्रविड बंधूंना संपवलं. मग यांना सुद्धा पकडून फाशी देण्यात आली. ठीक आहे. हे होतं ते बदला. आणि झालं कधी तर 22 जून 1897 ला महत्वाचं म्हणजेच हे प्रकरण घडलं होतं. ठीक आहे. असो.
आता बघू, आता त्यांनी रँडचं काही दिवसानं हे झालं म्हणून यालाच काय म्हणतो आपण, द्रविड बंधूचे बलिदान असं सुद्धा म्हणतो. नेक्स्ट याच्यामध्ये कोल्हापूरमधलं शिवाजी क्लब बघू. महाराष्ट्रात यावेळी अनेक गुप्त संघटना कार्यरत होत्या. त्यामुळे वर्धा, नागपूर येथे आर्य बांधव समाज, पुण्याला चापेकर क्लब, तसंच कोल्हापूर शिवाजी क्लब हा प्रश्न आलेलाच आहे आपल्याला. ठीक आहे, हा प्रश्न कधी म्हणजेच कंबाईनला रिपीट झालेला आहे. त्यामुळे बघा, वर्धा आणि नागपूरमध्ये आर्य बांधव समाज होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुण्यात जर बघितलं चापेकर क्लब, पुण्याची चापेकर, आणि कोल्हापूरमधले बघितलं शिवाजी क्लब हा होता. ठीक आहे. या क्लबच्या सभासदांनी चापेकर बंधूंना कैद करण्यात आल्यानंतर युरोपियनांचे खून करणे चांगले आणि चापेकर बंधूंना तुरुंगातून मुक्त केले पाहिजे असे प्रचार सुरू केले होता. ठीक आहे. यावेळी क्लबचे सुमारे 100 सभासद होते. त्यामध्ये पठारे, कायस्थ प्रभू व मराठा तसेच अन्य ब्राह्मणेतर होते. इतकेच नव्हे तर राजर्षी शाहू महाराजांचे अनेक, ठीक आहे, राजर्षी शाहू महाराजांचे अनेक स्नेही अधिकारी देखील या क्लबचे आधारस्तंभ होते. वासुदेव चापेकर यांना पकडल्यानंतर 19 फेब्रुवारी 1899 रोजी कोल्हापूर अंबाजोगाईच्या देवळावर एक पत्रक लटकवलेले आढळले. आणि त्या पत्रकात काय म्हटलं होतं, तर तरुणांनो जागे व्हा, तुम्ही शस्त्रे हातात घ्या आणि ज्यांनी लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले त्यांच्या विरुद्ध ती वापरा, असं त्याच्यामध्ये लटकवलं होतं. ठीक आहे. आता या सोबत सोबत आपण बीडचा उठाव बघू. बीडमध्ये कशा प्रकारे उठाव झाला ते या ठिकाणी बघू. इसवी सन 1899 बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व सदाशिव नीळकंठ जोशी यांनी केले. हा प्रश्न आलेला आहे. बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केलं, तर सदाशिव नीळकंठ जोशी यांनी केले. ठीक आहे. या काळात त्यांनी स्वतः विविध नावे स्वीकारून हा उठाव यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या विरुद्ध या उठावाला लागणारा पैसा उभा करण्यासाठी फ्रान्स व रशियाला आपले लोक पाठवण्याची तयारी त्यांनी केली होती. ठीक आहे. महत्वाचं म्हणजेच काय, त्या संदर्भात गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. इतिहास संशोधक यदी फडके यांच्या मते कोल्हापूरच्या शिवाजी क्लबशी या जोशींचे संबंध असावेत. मात्र उठाव फसल्यानंतर सदाशिव जोशी जे भूमिकेत झाले ते कायमचेच झाले, त्याच्यानंतर दिसलेच नाही. मग आपला हे बीडचा उठाव म्हटलं तर बीडचा उठावाशी कोण संबंधित होतं, तर सदाशिव नीळकंठ जोशी, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट, गुप्त संघटनेची निर्मिती बघू. कधी कधी झाली, तर इसवी सन 1920 पूर्वी महाराष्ट्रात क्रांतिकारांचे आश्रयस्थान म्हणजे लोकमान्य टिळक होते. त्यामुळे लोकमान्य टिळकवाडी गुप्त संघटना म्हणजे मंडळे महाराष्ट्रभर स्थापन झाल्या होत्या. वर्धा आणि नागपूर येथे आर्य बांधव समाज निर्माण झाला होता. वर्धा आणि नागपूर जर म्हटलं आर्य बांधव समाज, व त्यांचे काम कोणाकडे होते, तर श्रीधर परांजपे, उपाध्याय आणि अभ्यंकर या तिघांकडे होते. ठीक आहे. वर्धा आणि नागपूर मधला आर्य बांधव समाज, आणि आर्य बांधव समाजाचे नेतृत्व कोण करत होते वर्धे किंवा नागपूरमध्ये, तर परांजपे होते, श्रीधर परांजपे, बुवा उपाध्याय आणि अभ्यंकर, हे तिच्याकडे पाहत असत. ठीक आहे. आता यवतमाळमध्ये पण संघटना होती, गुप्त संघटना होत्या. यवतमाळच्या गुप्त संघटने असं पर्टिक्युलरली नाव दिलेलं नाही याच्यामध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोण येते, सिद्धनाथ काणे येते नेतृत्व करणारे, जनार्दन पुरुषोत्तम वांजवे आणि टोंगे. ठीक आहे. लक्षात, काणे, वांजवे आणि टोंगे हे लक्षात ठेवा नाव. ठीक आहे. हे यवतमाळचे होते. तसंच अमरावतीमध्ये गुप्त संघटना होती. अमरावतीमध्ये गुप्त संघटना काय, दादासाहेब खापर्डे यांचा आधार होता. ठीक आहे. अमरावतीमध्ये गुप्त संघटनेला कोण होतं, तर दादासाहेब खापर्डे होते, यांचा आधार होता. दादासाहेब खापर्डे म्हणलं तर अमरावती. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, काणे, वांजवे, टोंगे जर म्हणलं तर यवतमाळ, आणि परांजपे, उपाध्याय आणि अभ्यंकर म्हणलं तर वर्धा नागपूर. ठीक आहे. तसंच हैदराबाद येथे नरहरपंत घारपुरे आणि बोमानीकर, सतावडेकर हे काम करत होते. लक्षात ठेवा, हैदराबाद सुद्धा प्रश्न आहे बरं का. हैदराबाद येथे ही नरहरपंत घारापुरे, बोमानीकर आणि सावतळेकर यांचे काम पाहत असत. इसवी सन 1904 ला बेळगाव येथे ही गंगाधर देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली गुप्त संघटना स्थापन झाली. बेळगावची गुप्त संघटना विचारायची आहे, पण कधी झाली तर 1904. बेळगावची गुप्त संघटना कोण, गंगाधर देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली झाली, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. समोर महाराष्ट्रीयन क्रांतिकारक विदा सावरकर म्हणजे 1827 समर यांचा प्रभाव होता, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जे विदा सावरकरांनी जे लेख लिहिला होता 1827 समर युद्ध, ठीक आहे, यांचा प्रभाव होता. ठीक आहे. आणि इटलीच्या मॅझनीचे चरित्र या ग्रंथाचा प्रभाव होता. आणि दुसरा कोणाचा होता, तर 1857 समर हे विदा सावरकर यांनी पुस्तक लिहिलं. दुसरा म्हणजे इटलीचे जे मॅझनीचे चरित्र यांचा ग्रंथाचा प्रभाव होता. समोर बघू, बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण कुठे कुठे झालं. चिमुकल्या जपानने युरोपियन राष्ट्राच्या बरोबर स्पर्धा करून स्वतःचे सामर्थ्य 1904 व 1905 मध्ये बलाढ्य रशियाला पराभूत करून दाखविले होते. त्यामुळे भारतीय क्रांतिकारक जपानचे विशेष आकर्षण होते. ठीक आहे. आगपेट्या तयार करण्याचे तंत्रज्ञान किंवा साबण बनवण्याचे कारखाना उभा करण्यासाठी आवश्यक जे ज्ञान मिळवण्यासाठी भारतीय तरुण जपानला जात असत. मात्र ते येताना बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन येत असत. आता इथून तर जात होतं आपण की कशाचं तरी प्रशिक्षण घ्यायचं बाबा म्हणून, समजा आगपेट्याचं हे ते वगैरे समजा कारखाना टाकायसाठी, पण तिथून येताना काय तर बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन येत असं. महाराष्ट्रातील कोल्हापूरचे के.डी. कुलकर्णी, आता हे लक्षात, केडबा म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे. के.डी. कुलकर्णी म्हणजेच काय, केडबा, हे जपानला गेले होते.
परंतु त्यानंतर 1919ला पोलिसांना पकडून 7 वर्षाची शिक्षा दिली. जपानला गेले आणि ज्यावेळेस ते आले तर त्यांनी ते कशाचं प्रशिक्षण घेऊन आले होते, ते बॉम्ब बनवण्याचं. त्याच्यामुळे त्यांना 7 वर्षाची शिक्षा झाली होती. त्यानंतर सोलापूरचे गोविंद नारायण पोतदार जपानला जाऊन आले होते. जपानला गेले आणि परत आले ते बॉम्ब बनवण्यासाठी तयार करणे. ते बॉम्ब तयार करण्यासाठी शिकले होते. त्यांनी माहीम येथे कारखाना घातला होता. कुठे घातला तर माहीम येथे कारखाना कोण घातला तर गोविंद नारायण पोतदार यांनी घातला होता. ठीक आहे. त्यांनी अनेक गुप्त संघटना सदस्यांना बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण म्हणजे तंत्रज्ञान शिकवले. ठीक आहे. ते तर स्वतः शिकून आले आणि भारत म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी बऱ्याच लोकांना हे बॉम्ब बनवण्यासाठी म्हणजे प्रशिक्षण दिलं. सोबत म्हणजे नेपाळशी संबंध बघू. लोकमान्य टिळक झालं असं, लोकमान्य टिळकांच्या अनुमतीने नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकर, आता याच्यावर प्रश्न आहे आपल्याला. ठीक आहे. लोकमान्य टिळकांच्या अनुमतीने नाट्याचार्य बाबा काकासाहेब खाडीलकर, कृष्णाजी प्रभाकर हे इसवी सन 1902 ते 1904 या कालावधीमध्ये नेपाळला वास्तव्यास होते. ठीक आहे. कुठे होते? 1902 ते 1904च्या नेपाळमध्ये वास्तव्यास होते. कोणतं? कृष्णाजी प्रभाकर किंवा काकासाहेब खाडीलकर असं सुद्धा म्हणतो त्यांना. ठीक आहे. तेथे त्यांनी शिवाजी क्लबचे एक कार्यकर्ते म्हणजेच हनुमंतराव कुलकर्णी यांच्या सहकार्याने बंदुका तयार करण्याचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. एक हनुमंतराव कुलकर्णी तिथेच होते नेपाळला आणि ते शिवाजी क्लबचे सदस्य होते. त्याच्याच सहमतीने म्हणजे त्यांच्या सहकार्याने एक बंदुका तयार करण्याचा कारखाना प्रयत्न केला. परंतु त्याचा सुगाव आधीच ब्रिटिशांना लागला. त्यांनी नेपाळच्या राज्यकर्त्यांना दडपण आणले. त्यावेळी कृष्णाजी प्रभाकर असल्या प्रकरणात भाग घेणारा माणूस नाही याचा आम्हाला विश्वास आहे असा नेपाळच्या पंतप्रधानांनी निर्वाळा दिला. त्यामुळे खाडीलकर या प्रकरणामधून वाचले. ठीक आहे. नाही तर खाडीलकर अटकले होते भाऊ. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हा प्रश्न आपल्याला जसं ऍज इट इज इथून विचारलेला आहे. समोर बघू आपण बडोदा संस्थान. बडोदा संस्थानाचे महाराज कोण होते तर बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड हे सशस्त्र क्रांतिकारी साहसी म्हणजे उद्योगात प्रत्यक्ष भाग घेण्याचा धोका पत्करला नसत. कारण एक तर संस्थानाचे काय महाराज होते ते आणि बडोदा संस्थान त्यावेळेस अस्तित्वात असल्यामुळे ते सहसा याच्यामध्ये उद्योगामध्ये पडत नसत. पण असा प्रयत्न करणाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत. त्यामुळेच इसवी सन 1895 साली राजप्रतिनिधींनी कर्नल विडल्फ याने सरकारला कळवले की त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये राजनिष्ठेचा अभाव जाणवतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. जरी ते सशस्त्र क्रांतिकारकांना जरी समजा मदत करत नसत, प्रत्यक्ष सहभागी होत नसत, पण त्यांना थोड्याफार प्रमाणात मदत करतात हे असं म्हणत होते. कोण म्हणत होते? कर्नल विडल्फ यांनी 1895 मध्ये म्हटलं होतं. ठीक आहे. सयाजीराव काँग्रेसला मदत करतात आणि पुण्याच्या राजद्रोही ब्राह्मणांनी बडोद्याचे इंग्रज राजवटीस विरोध करणाऱ्यांच्या अड्ड्यात रूपांतरित केले आहे असं त्यांनी म्हणलं होतं. त्याच्यानंतर 1905 मध्ये केशवराव देशपांडे, आता 1905चं बघू आपण. केशवराव देशपांडे, माधवराव जाधव, अरविंद घोष व देवधर यांनी चंदोड स्टेशन जवळ गंगानाथ भारती विद्यालय स्थापन केले होते. कुठं केले होते? 1905 मध्ये. प्रश्न येऊ शकतो ना तुम्हाला. गंगानाथ भारतीय विद्यालय, गंगानाथ भारतीय विद्यालय कोण स्थापन केले तर केशवराव देशपांडे, माधवराव जाधव, अरविंद घोष, देवधर यांनी चंदोड स्टेशनजवळ गंगानाथ भारतीय विद्यालय स्थापन केले. परंतु विद्यार्थी व शिक्षक राजद्रोहात्मक कृत्य करत असल्याचा संशय आल्याने बडोद्याच्या राजप्रतिनिधींनी दिवाणाकडे जाब मागितला. त्यामुळे 1908 साली ते विद्यालय बंद करावे लागले. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. आणि हे बडोद्याचंच होतं. मग बडोद्याचा महाराज कोण? सयाजीराव गायकवाड. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. आणि कधी स्थापन झालं होतं ते? 1905 ला. आणि बंद केली गेलं 1919. नाव काय होतं? गंगानाथ भारतीय विद्यालय हे नाव लक्षात ठेवा. कोण स्थापन केलं? केशवराव देशपांडे, माधवराव जाधव, अरविंद घोष. बघा, अरविंद घोष एक क्रांतिकारक होते बरं का. आणि देवधर यांनी चंदोड स्टेशनजवळ. समोर बघू. सिद्धनाथ काणे बघू. डॉक्टर सिद्धनाथ काणे. ठीक आहे. हे यवतमाळचे खतरनाक होते. यवतमाळचे लोक. हे यवतमाळचे टिळकवादी गुप्त संघटना मंडळाचे सभासद होते. ते कलकत्ता येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. कुठं घेत होते? कलकत्त्याला, पश्चिम बंगाल. त्यांचा संबंध बारेंद्र घोषांशी गुप्त संघटनेशी आला. कोणाशी आला तर बारेंद्र घोषांची गुप्त संघटनेशी. नरहर विठ्ठल भावे व नागपूरचे आबाजी पातुरकर यांच्या सहाय्याने डॉक्टर काण्यांनी फ्रेंचांच्या ताब्यातील चंद्रनगरहून 8 पिस्तुले, एक बंदूक आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य घेऊन यवतमाळ आणले होते. भाऊ, खतरनाक माणूस होता हा. ठीक आहे. समोर बघू आपण. आता पांडुरंग बापट आणि किंवा पांडुरंग महादेव बापट किंवा सेनापती बापट असं सुद्धा म्हणतो त्यांना आपण. ते बघू आपण. आता यांच्याविषयी थोडक्यात माहिती बघू. पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट. ठीक आहे. सेनापती पांडुरंग महादेव बापट हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर गावचे. कोण्या गावचे? अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर गावचे. त्यांनी BA ची पदवी संपादन केल्यावर मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती घेऊन ते 1904 मध्ये लंडनला गेले. कधी गेले? 1904.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी माझ्या परतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी मी आजपासून आजीवन कायम वाचाने झटेन आणि तिची हाक येताच तिच्या सेवेसाठी धावत येईल. या कामी मला माझ्या देहाचा होम करावा लागला तरी मी फिरून याच भारतखंडात पुन्हा जन्म घेईन आणि अपुरे राहिलेले काम करून दाखवीन अशी शपथ घेतली होती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. एवढी भयानक शपथ घेतली होती भाऊ त्यांनी. समोर बघू, बघा कोण होते हे, बघा हे कोण दिसत आहे? आपले सेनापती बापट आहे. खतरनाक माणूस होता हावी. ठीक आहे, समोर बघू आपण. इंग्लंडच्या वास्तव्यात क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊसचे ते सदस्य होते. गेले 4 झाले. आता इंडिया हाऊस कधी स्थापन झालं होतं? 1905 कोणी केलं होतं? लंडनमध्ये स्थापन श्यामजी कृष्ण वर्माने केलं होतं. ठीक आहे, श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने सेनापती बापट बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकवण्यास पॅरिसला गेले होते. मग यांनी त्यांना पैसे वगैरे दिले आणि ते पॅरिसला गेले. कशासाठी? बॉम्ब तयार करण्याचे तंत्र आत्मसात केले आणि त्या संबंधीची पुस्तके त्यांना भारतातही पाठवली. बघा, त्यांनी केले तर केले, पण त्या संबंधीची पुस्तके होती, समजा बॉम्ब बनवण्याची वगैरे, हे त्यांनी भारतात सुद्धा पाठवले. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी ब्रिटिश सत्तेवर टीका करणारा निबंध वाचला, त्यामुळे त्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. आता बघा, ऍक्च्युली भारतामधून त्यांना शिष्यवृत्ती भेटत होती तिथे जाऊन शिकण्यासाठी, पण त्यांनी काय केलं? ब्रिटिशांच्या सत्तेवर टीका करणाराच निबंध वाचला तिथं इंग्लंडमध्ये जाऊन. ठीक आहे, तर त्यांना मग शिष्यवृत्ती बंद करण्यात आली. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या विनंतीवरून श्यामजी कृष्ण वर्मा यांनी बापटांना 2000 रुपये दिले आणि शिवाय भारत भवन म्हणजेच इंडिया हाऊस, आता त्याचं मराठीत नाव काय? भारत भवन म्हणतो आपण इंडिया हाऊसलाच. त्याच्यामध्ये त्यांनी राहण्याची सोय केली. पहिले त्यांना पैसे दिले 2000 रुपये. त्याच्यानंतर काय? सेनापती बापट भारतात बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान घेऊन परतले, ही बातमी सरकारला मिळाल्याने बापट काही काळ भूमिगत राहिले. ठीक आहे, आता आले त्यावेळेस भूमिगत राहिले, पण त्यांना माहित होतं इंग्रजांना की याने माहिती आणलेली आणि हे स्वतः शिकून आले. परंतु सरकारने त्यांना कैद केले. काही दिवसांनी ते सापडले. कैद केले तर काही दिवसांनी त्यांची मुक्तता करण्यात आली. आणि ज्यावेळेस मुक्तता केली, म्हणजेच इसवी सन 1914 नंतर त्यांनी सशस्त्र क्रांतिकारकीचा मार्ग सोडला आणि ते विधायक कार्याकडे वळले. ठीक आहे, नंतर काही दिवसांना मग त्यांच्या स्वतःच्या, म्हणजे परिवर्तन माणसाचा एक नियम आहे, ठीक आहे, किंवा सृष्टीचा नियम आहे, तर परिवर्तन त्याच्यामुळे झालं आणि त्याने विधायक कार्याकडे वळले. ठीक आहे, समोर बघू. तरी त्याने एक सत्याग्रहामध्ये भाग घेतला, ते बघू आपण समोर नंतर. त्यांनी गोळ्या त्यांना वगैरे 7 वगैरे वर्ष ते समोर बघू आपण. ठीक आहे, नेक्स्ट. त्याच्यानंतर स्वतंत्र सावरकर यांचं बघू आपण. स्वतंत्र सावरकर आणि अभिनव भारत ह्या संघटना बघू आपण. ठीक आहे, 1 मिनिट. किती काय बाकीच्या क्रांतिकारी संघटना आपण उद्या बघू. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच थांबून देऊ, नाही तर लेक्चर आणखी खूप मोठं व्हायचं. समोर बघू यावेळेस आपण. बरं, ठीक आहे. आय होप सो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. ठीक आहे, या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.